तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे मी गोगनकर विघ्नेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 6 तारीख आणि आपला जो 50वा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो जवळ आलेला आहे, म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. तर आज आम्ही इथे तयारी वगैरे करतो आहे. आपल्याकडे 8 तारखेला दिंडी मिरवणूक होणार आहे वाडीमध्ये, म्हणजे पालखी सर्वांच्या घरी येणार आहे. त्यासाठी इथं आपले रिंगण भजन वगैरे होणार आहे आपल्या मलीमध्ये. त्यासाठी आम्ही इथं तयारी वगैरे करतो आहे, पताका वगैरे लावतो आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला हळूहळू समजेल. आणि आपण नंतर मठामध्ये सुद्धा जाणार आहोत. मठामध्ये कोणती काय काय तयारी झाली आहे आणि मठ तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, इथं बघू शकता आपला बेंद्रे ब्रदर्सचा बॅनर लावला आहे आणि इथे 2 झेंडे लावलेत. अशा आपल्याला इकडे रस्त्यावरती पण झेंडे वगैरे लावायचे आहेत. तर चला, आता तुम्हाला तिकडे मलीमध्ये काय केले ते दाखवतो. बेंद्रे ब्रदर्स फॅमिली. तर मित्रांनो, इथं बघू शकता बंडू आणि काका झेंडे लावत आहेत आणि इकडे सर्वजण पताके लावत आहेत. सर्व आता तयारी वगैरे झाली आहे, थोडीफार बाकी आहे. तर आता चाललेलं आहे आम्ही भाकरी खायला. ओके, चला तर या मग भाकरी खायला. तर मित्रांनो, दुपारचे 12-12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे आपल्या मठामध्ये. उद्यापासून आपला प्रोग्राम चालू होणार आहे, त्यासाठी सर्व तयारी वगैरे चालू आहे. मंडळ वगैरे बांधतायत. तर चला बघूया किती तयारी झाली आहे. तुम्हाला सुद्धा आपलं मठ दाखवतो. तर चला, इकडे चिन्मय दादा आणि विनय आहेत. तर चला. तर मित्रांनो, मठामध्ये पोचलेलो आहे आणि इथं बघू शकता कलर वगैरे काढण्याचं काम चालू आहे आणि ते मंडप वगैरे बांधतायत. तर चला, आता आपण पण थोडीफार मदत करूया. तर मित्रांनो, तुम्हाला आपलं मठ दाखवतो आतमधून कसं आहे ते बघू शकता. ते कसं कायचं आपलं मठ आहे. सर्व तयारी वगैरे चालू आहे. मठातून वगैरे घरी आलो, त्याच्यानंतर जेवलो वगैरे आणि आता वाजले 4 आणि आता आम्ही चाललेलो आहे दुकानावरती पॅप्सी आणण्यासाठी, कारण का खूप ऊन वगैरे आहे. आम्हाला पॅप्सी आणायला चाललं दुकानावरती. तर चला, तुम्हाला गावचं दुकान दाखवतो चिन्मयासोबत. चला मित्रांनो, इथं बघू शकता करवंद पिकलेले आहेत. आपण मागच्या वेळी आलेलो तेव्हा पिकली नव्हती एवढी, आता पिकलेले आहेत. आता मस्तपैकी आपल्याला कोकणचा रानमेवा खायला भेटणार आहे. चला, तर मित्रांनो, दुकानावरून निघालेलो आहे आणि इकडे बघू शकता एवढ्या साऱ्या पेप्स्या इथं पण आहेत. खूप साऱ्या पेप्स्या घेतलेल्या आहेत. घरात माणसंच एवढे आहेत, म्हणजे सर्वांना 2-2. तर चला, आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. तर मित्रांनो दुकानावरून जाऊन आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे
वरती डोंगरावरती ट्रेक करण्यासाठी म्हणजे वरतून सर्व आपलं गाव दिसतं. एकदम भारी पॉईंट आहे वरतून. तिकडे चाललेलो आहे. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटासा ब्लॉग होता. तर कसा वाटला आवर्जून कळवा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.